आहे माजी आमदार संग्राम थोपटेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। संग्राम थोपटे यांनी आज भाजपमध्ये आपला प्रवेश केलेला आहे। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये थोपटेंचा हा भाजप पक्ष प्रवेश पार पडलेला आहे। संग्राम थोपटे यांची राजकीय कारकीर्द पाहूयात। वडील अनंतराव थोपटेंचा राजकीय वारसा जपत ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते। भोर विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा ते आमदार होते। 2002 ते 2003 कालावधीमध्ये भोर पंचायत समितीचे ते उपसभापती देखील होते। 2007 ते 2024 कालावधीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक होते। 2007 ते 2024 कालावधीमध्ये राजगड सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष होते। 2009 ते 2024 कालावधीमध्ये मुळशी विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा ते आमदार झाले। मला बरेचशा लोकांनी प्रश्न विचारला, तुम्ही काँग्रेस का सोडता? तुम्ही तर हार्डकोर काँग्रेसी। गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या वडिलांपासून तुम्ही काँग्रेस रुजवली, वाढवली, किंबहुना तो विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला। परंतु खरं सांगायचं साहेब, ही वेळ खरं तर माझ्यावर काँग्रेसनेच आणली। केलेले जे काम किंवा जी निष्ठा राखून मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं, त्या निष्ठेचं काहीच फळ माझ्या पदरामध्ये पडलं नाही, हे मला या निमित्तानं मुद्दामून सांगायचं। संग्रामनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करताना आम्ही त्यांना विचारलं की तुझं म्हणणं काय आहे। त्यांनी सांगितलं, मला कुठलंही व्यक्तिगत स्वरूपाचं माझं म्हणणं नाही आहे। मला पद प्रतिष्ठा मला काही मिळालं नाही चालतं। माझ्या जीवनातले सर्वोच्च पद मला मिळाले आहे। फक्त आता मला एकच विचार करता यायचा आहे, पश्चिम महाराष्ट्राचा, पुणे जिल्ह्याचा आणि भोर मतदारसंघाचा विकास हा माननीय देवेंद्रजींनी केला पाहिजे। याकरता मला भाजपमध्ये यायचं आहे। तातडीनं रवी चव्हाण साहेबांना फोन केला आणि सांगितलं, एक कोयनुरी हिरा आपल्याला भेटतो आहे, त्या कोयनुरी हिऱ्याचं नाव आहे संग्राम थोपटे।